तो भूत जसं आपण झोपलेला आहे तसेच गड्डे करतो. म्हणजे मांगार आता काटे येऊ राहिले बा, त्याचे उभे राहू राहिले बा केस. म्हणजे ज्या अवस्थेत झोपलेला तो त्याच अवस्थेतला गड्डा खणत होता शेतामध्ये. आणि पोझिशन बदलली तर तसा गड्डा खणत. म्हणजे पोझिशन बदलल्यानंतर वेगळा गड्डा खणत होता तशाच आकारात. हा. थरारक अनुभव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत आहेत शुभमभाऊ खळपाटे, आणि आज ते त्यांच्या आयुष्यातील एक रोमांचक आपल्याला किस्सा सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम खपाटे. ही स्टोरी आहे आमच्या 4 मित्रांची. तर एकदा माझ्या मित्राच्या घरी लग्न होतं. त्या तालुक्यामध्ये एक खेडगाव आहे तिथं. तर आम्ही तिथं गेलो लग्नामध्ये. तर तिथं 3-4 दिवसाचा आमचा पूर्ण प्रोग्राम होता तिथं. तिथं गेल्यानंतर आम्ही लग्न वगैरे सर्व पार पडलं. त्याच्यानंतर त्यांनी मग की बा आपण छोटीशी पार्टी करू वावरामध्ये, शेतामध्ये. तर माझ्या मित्रांचे जे आजोबा आहेत त्यांनी आम्हाला वावर शेत दाखवायला नेलं. तिथं शेतामध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला शेत वगैरे दाखवलं. मग आम्ही तिथं पार्टीचं आयोजन केलं सर्व रात्रीचं. तर हे कसे एक माझ्या जीवनातली जसं की बा हे रिअल फॅक्ट आहे. अच्छा. तर शेतामध्ये आम्ही एक चिकन बोलावलं आम्ही 3 किलो, आणि ते शिजवायला टाकलं. तर त्याला कमीत कमी पाऊण ते 1 तास लागला चिकन शिजण्यासाठी. हां. तरी समजा ते प्रोग्राम अजून काही काप करणं आणि ते पूर्ण भाजीचा एक मेळ होईपर्यंत. त्याच्या अगोदर माझ्या मित्राचे जे आजोबा आहेत त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की बुवा हे शेतामध्ये असं असं आहे, की बुवा इथं एक आहे माणूस, म्हणजे भूती आहे, काही हॉन्टेड वगैरे असं. अच्छा. तर त्याच्यावर आम्ही काही यकीन केला नाही, कारण आम्ही त्या गावचे नव्हतो. आमच्या जीवनातला तो फर्स्ट समजा अनुभव. अच्छा. तर त्या शेतामध्ये आम्ही ते गेलो, तर प्रोग्राम केला आणि आम्ही जेवायला बसलो. आम्ही असे ताटं वाढले प्लेटा, आणि एकच समजा असा पीस घेतला आम्ही, 1-1, 2-2 पीस घेतले. त्याच्यामधलं चिकन पूर्ण माहिती आहे का, अर्धा पूर्ण गायब झालं. म्हणजे आमच्या बी लक्षात नाही आलं ते काय झालं, गेलं कुठं ते. 3 किलो चिकन गायब झालं म्हणजे. म्हणजे आम्ही बी समजा कन्फ्यूज झालो की बा हे गेलं कुठं ऍक्च्युली. जास्त तर नाही की कोणी समजा दारू वगैरे पिला असेल आणि त्याच्यात लक्षात नाही राहिलं असं काही. नाही असं काही नाही. 4 जण 3 किलो चिकन कसं काय खातील. दारू वगैरे कोणी पिलेलं नव्हतं. नाही, कोणीच नाही. सर शुद्धीत असताना ऑटोमॅटिकली 3 किलो चिकन त्यांच्या पतील्यातून गायब होत आहे. तर जसं मला आजोबा सांगत की बा आता तुम्ही जर वावरात जर चिकन खाता तर कधी बी माहिती आहे का, एक काळा धागा घ्यायचा आपल्या, असं गोल सर्कल करायचं कोणत्या बी शेतात, त्याच्यामध्ये बसायचं आणि मग करायचं. पण आम्ही कशाला यकीन केलाच नाही, आम्हाला काय माहीतच नाही ना. अच्छा. हे झाल्यानंतर मग आम्ही त्या शेतात समजा आता रात्री झोपण्याचा प्रोग्राम केला. त्याचे आजोबा परत आले आणि परत आम्हाला म्हणत की तुम्ही घरी चला, की बा इथं रात्री झोपणं खराब आहे, की इथं थांबू नका, तुम्ही घरी चला. तर आम्ही त्यांचं ऐकलं नाही, तरी आम्ही तिथंच झोपल्यानंतर त्याचे आजोबा परत आले रात्री पाहायला. म्हणजे ते आले रात्री 11:30-12 वाजता. ते सांगून गेले की तुम्ही इथं झोपा एकपरी, पण तुमची पोझिशन बदला झोपण्याची. म्हणजे बदलत राहा. 10 मिनिटात 15 मिनिटात तुमची पोझिशन बदलत झोपा तुम्ही. अच्छा. तुम्ही जर नाही झोपसान तर तो तिथं एक म्हणजे त्या शेतात जो हॉन्टेड भूत आहे, जो आम्हाला इथं यकीन नव्हतं येत, पण रिअल घटना ती. अच्छा. तो भूत जसं आपण झोपलेला आहे तसेच गड्डे करते. म्हणजे मांगार आता काटे येऊ राहिले बा, जे उभे राहू राहिले बा केस. म्हणजे ज्या अवस्थेत झोपलेला तो त्याच अवस्थेतला गड्डा खणत होता शेतामध्ये. आणि पोझिशन बदलली तर तसा गड्डा खणतो. म्हणजे पोझिशन बदलल्यानंतर वेगळा गड्डा खणत होता तशाच आकारात. हा. अच्छा.
तर रात्रभर आम्ही पोझिशन बदलू झोपलो. तर रात्रभर दिवस निघता त्यानं 1 एकरात पूर्ण गड्डे करून टाकले. म्हणजे तो आला होता तिथं? हां, तो तिथं आला आणि रात्रभर गड्डे खणले होते? रात्रभर त्यानं 1 एकरात पुरे गड्डे खणून टाकले. आणि सकाळी दिवस निघता येता एक माझा मित्र आहे सोबतचा कडचाच, म्हणजे तुम्हाला दिसत होता सर्वांना तो? म्हणजे डोळे लागलेले होते पण तो गड्डे खणत जाई कोण. अच्छा. तर आवाज येत जाय आम्हाला. पण याच्या आबाजीने सांगितलं की बा तुम्ही पोझिशन बदलत राहा. तुम्ही पोझिशन ना बदलसान तर मग ते वाईट गोष्ट होऊन जाणार. सकाळी जसा दिवस निघत होता तर त्यातला एक माझा मित्र इकडचा, तो म्हणे की बा दिवस निघता मग म्हणे आता त्याला भेव निघून गेला, भीती निघून गेली अंगातली, हा. कारण की आता सकाळ उरायली. तो म्हणे उभा राहिला, तो म्हणे आता ये कोण आहे तू? म्हणजे त्या भूताला बोलला भूताले म्हणे की जो कोणी यायची तो आता येऊन दाखव. आता येऊन दाखव, अरे बापरे. आता येऊन दाखव म्हणे. हा. मग हे आम्ही मग 4 जण सकाळी उठून निघून गेलो. तर मग दुसऱ्या दिवशी रात्री त्यांचे जवाई वगैरे सर्व वगैरे मग संध्याकाळी झाली. मग हे म्हणत की बा आता आज संडे आहे तर मग आपण थोडंसं नॉनव्हेज वगैरे खाऊ म्हणे अजून. तर रात्री आम्ही मग नॉनव्हेजचा प्रोग्राम केला. तर संध्याकाळी त्यानं जे सांगितलं का नाही की बा तू ये ना आता मला दाखव कोण आहेस तू. तू बोलला होता मित्र तो? हां, त्या हॉन्टेड समजा जो भूत आहे त्याच्या रूपात तो आला. त्याला म्हणे की मित्राच्या रूपात? मित्राच्या रूपात तो आला. दुसऱ्या मित्राच्या रूपात त्याला भेटायला की बा आपण चाल नदीवर तिकडं मच्छी वगैरे खेकडे वगैरे पाहू, आपण तिकडं घेऊन येऊ. मग हा त्याच्या मागं तिकडे चालला गेला पार्टीसाठी आणायला. हां, मग हा पुढे गेला मित्र, आणि तो जो होता त्याच्या रूपात जो आलता तो त्याच्या मागं चालत होता सोबत चालू होत दोघं जण. तो त्याच्या मागं आणि हा मित्र समोर. हा जसा पलटून पायते मागं चला हो तो त्याच्या असली रूपात आला. म्हणतो असली रूपात आल्यावर मग आता म्हणते तू सांग काय म्हणून राहिलता सकाळी. बापरे. दाखव मला आता काय म्हणून राहिलता तू, काय दाखवू राहिलता म्हणते. तर तो हंटेड जो आहे तो त्याच्याजवळ गेला, त्याला असा टच केला तर त्याला असा झटका बसला थोडासा. अच्छा. म्हणजे त्याच्याजवळ काहीतरी त्याच्या आई वडिलांनी काही ताबीज वगैरे काही दिली होती त्याला. अच्छा. लहान मुलांना देतात तशी. हां, तर ते दिल्यानंतर त्याला थोडासा कसा झटका बसला अंगाने हंटेडने. तर मग ते तिथून तो मागं न पाहता सरळ पळत निघून गेला, घरी पळत धावत गेला. हो. हे स्टोरी कशी एकदम रिअल घटना आहे ते जीवनातली. एकदम थरारक घटना आहे. म्हणजे अशाही काही गोष्टी असतात. हे याची पण एक म्हणजे ते कसं आहे सांगण्यात एवढं सोपं वाटते, पण ते जेव्हा आपण स्पॉटवर असतो का नाही तेव्हा असं अंगाचं पाणी होऊन जाते पूर्ण. हो. आता तुमच्यावर काय बितली असेल त्या रात्री, ज्या रात्री ते गड्डे खांदत होता आणि तुम्ही तिथं झोपलेले होते. म्हणजे आम्हाला ते सांगत होते त्यांचे आजोबा की बा इथं झोपू नका, ते झोपणं हानिकारक आहे. त्यांना आम्हाला सगळं सांगितलं होतं, पण तरी आम्ही ऐकलो नाही. मोठे सांगून गेले ते बरंच आहे त्यांचे अनुभव जुन्यांचे. तर बघू शकता मित्रांनो, आज आपल्यासमोर एक अशी थरारक अनुभव आपल्या शिवम भाऊनी सांगितलेला आहे. तरीही अशा काही ठिकाणी, ज्या ठिकाणी काही अशा गोष्टी असतील त्या ठिकाणी आपण अवॉइड केलेलंच बरं राहते. तरी सर्वांचे थँक्स की तुम्ही आमच्या चॅनलवरती येऊन तुम्ही एवढी अनुभव ऐकलेले आहे. एवढं तरी सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांना, फ्रेंड सर्कलला पण असे नवनवीन थरारक स्टोरीज ऐकायला लावा. थँक्यू व्हेरी मच.